फक्त एक कच्चा बटाटा वापरून उपवासाचा कुरकुरीत मेंदूवडा. तर त्यासाठी एक कच्चा बटाटा घेतला आहे. तो अगोदर सोलला आणि नंतर त्याला किसून पाण्यामध्ये टाकलं, जेणेकरून काळा पडणार नाही. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव वाटी साबुदाणा, अर्धी वाटी भगर टाकून बारीक फिरवून घेतलं. कढईमध्ये तूप टाकायचं, जिरे टाकायची, बारीक चिरलेली मिरची टाकून यामध्ये 3 वाट्या पाणी टाकून घ्यायचंय. यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर टाकून घ्यायची. लगेच आपण जो बटाटा किसून घेतला तो यामध्ये घालून घ्यायचा. बटाटा थोडासा अर्धवट शिजला आणि याला उकळी आली की लगेच आपण साबुदाणा, भगरीचं पीठ यामध्ये घालून घ्यायचं, जे मिक्सरमधून काढलं होतं. हे पीठ टाकलं की लगेच त्याला घट्टसर पण नाही, यामध्ये गाठी होत नाहीत, त्यामुळे इतके काय घाबरायची गरज नाही. लगेच यावर झाकण ठेवायचं. याच्यासाठी चटणी बनवणार आहोत. त्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये मिरच्या, कोथिंबीर, खोबऱ्याचा किस, त्यामध्ये साखर आणि मीठ, थोडंसं पाणी टाकून मिक्सरला बारीक फिरून घ्यायचं. यावर तडका दिला आहे तूप, मोहरी आणि थोडासा जिऱ्याचा. आणि जे पीठ आपण मगाशी झाकून ठेवलं होतं त्याला मी प्लेटमध्ये काढून अगदी हाताने मळून घ्यायचं. आणि लगेच आता या पिठाचे आपण मेंदूवडे बनवून घेणार आहोत. जर तुम्हाला वाटत असेल पीठ हाताला चिटकत आहे तर थोडंसं तूप लावून सुद्धा याचे मेंदूवडे तुम्ही बनवू शकता. लगेच तेलामध्ये याला तळून घ्यायचे. तेल जास्त गरम नको, कमी गरम तेलामध्ये ते मेंदूवडे तळून घ्यायचे. एकदम असे कुरकुरीत आपले मेंदूवडे बनून तयार होतात. तुम्ही पण करून बघा. रेसिपी आवडली तर एक लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका.